सहस्त्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखरा प्रसून धूली धोरणी विधुसरांग्री पीठभूः सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूली धोरणी विदुसरांग्री पीठभूः भुजंगराजमालया निबद्ध जाट जूटकः श्रियैचिराय जायतां चकोर बंधुशेखरः रंगराजमालया निबद्धजात जूटकः श्रियैचिराय जायतां चकोरबन्धुशेखरः पदच्छेद सहस्त्रलोचन प्रभृती अशेष लेख शेखर प्रसून धूली धोरणी विधूसर अंघ्री पीठभूः भुजंगराजमालया निबद्ध जाट जूटक श्रियैचिराय जायताम चकोर बंधुशेखर. अर्थ बघा, अन्वय सरळच असल्यासारखा आहे बघा. सहस्त्रलोचन कोण आहे? इंद्र. कारण गौतम पत्नीशी व्यभिचार केल्यामुळं इंद्राला गौतमाने सहस्त्र भग पडण्याचा शाप दिला. इंद्राने तप केलं आणि मग त्या भगाचं रूपांतर डोळ्यांमध्ये झालं, म्हणून मग त्याला हजार भोगा, त्या भगाच्या ठिकाणी हजार काय झाले? डोळे झाले, म्हणून त्याला सहस्त्रलोचन म्हणतात. आणि हा आहे प्रभृती म्हणजे इत्यादी. मग इंद्र इत्यादी म्हणजे काय? मग सगळेच देव. आणि यांचे अशेष, अशेष म्हणण्यातच सगळे, संपूर्ण देव. लेख या देवांच्या पंक्ती, ओळी. आणि या देवांचे शेखर म्हणजे मुकुट, आणि त्या मुकुटामध्ये असणारे प्रसून म्हणजे फुलं, आणि त्या फुलांमध्ये असणारी धूळ, आणि ते धूळ धोरणी, धोरणी म्हणजे अखंड, अविच्छिन्न, निरंतर ती धूळ महादेवाच्या पायावर पडते. कारण देव एक नाही ना, ते येतच राहतात, मुकुट नमवतात, त्या फुलातली धूळ पडत राहते अखंड. तर अंघ्री पीठभू विधूसर. अंघ्री म्हणजे पाय, पीठभू म्हणजे भूचं पीठ, तळ. भूमीचं तळ म्हणजे भूमितल, धरातल. ज्या ठिकाणी महादेवाचे पाय आहेत त्या ती भूमी रंगली फुलांच्या त्या रजक्कणाने. भुजंग राजमालया, भुजंग म्हणजे सर्प, आणि त्या सर्पाचा राजा वासुकी, आणि त्याच्या माळेने निबद्ध जाट जूटक. जाट जूटक म्हणजे जटेचं जूट, म्हणजेच काय? जटा. जटा निबद्ध बांधलेले आहेत. असा कोण? चकोर बंधू शेखर. चकोर म्हणजे चातक पक्षी, आणि चातक पक्षी केवळ चंद्राकडे बघत राहतो, म्हणजे त्याला चकोराचा म्हणून त्याला मित्र मांडलं, म्हणून तो चकोर बंधू झाला. मग चकोर बंधू कोण आहे? मग चकोराचा बंधू कोण? चंद्र. आणि तो शेखर आहे मुकुटात ज्याचा. मग हा कोण आहे? असा महादेव. आणि तो असा महादेव श्रीयई चिराय जायता, माझ्या श्रीला भरपूर काळ टिकवण्यासाठी तो महादेव कारण हो.